काय किल्लेदारीन बाई, तुमच्या आईनी तुम्हाला सगळे रीतिरिवाज शिकवले की नाही? कशी शिकवणार? तुमच्या आईलाच ते आम्हाला प्रथम शिकवावे लागते. एकदा तरी भेटायला हवा मला. म्हणजे राजकारणात प्रवेश केल्यापासून मला प्रत्यक्ष भेटलाच नाहीये तो कधी. कसं भेटणार? तुझं जेव्हा अपहरण झालं तेव्हा तर तो राजकारणात शिरला. आठवतंय ना मला. मी मरणार असं गृहीत धरूनच विरोधकांनी त्याचा प्रवेश केला राजकारणात. प्रति नरसिंह किल्लेदार म्हणून. लक्षात आहे माझ्या. बऱ्याच गोष्टी लक्षात आहेत रे तुझ्या. म्हणून तर राजकारणात आहे अजूनही. पण खरं सांगू का, विक्रांतनं खरं तर मुंबईत यायला हवं. म्हणजे समुद्रात पोहण्याची जी मजा आहे ती विहिरीत पोहण्यात कुठे. शिकाऊंनी विहिरीतच शिकायला हवं. पुढे बुडण्याचे चान्सेस कमी असतात ना. वामनराव सध्या परशु शेट इतकेच त्रासदायक आहेत. आपण दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे म्हणून आपल्याला त्यांचा त्रास जाणवत नाही. हे मान्य आहे वाकनीस की वामन आजकाल वाईट वागतो, पण म्हणून लगेच त्याची बरोबरी परशुशी होऊ शकत नाही. काय ज्या ज्या वेळेला मी वामनरावांबद्दल तुम्हाला सांगायला गेलो त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला नाही. पण खरंच वामनरावांपासून आता आपल्याला जपून वागायला पाहिजे. कसं आहे वाकनीस, वाईट माणसाचा सुद्धा एक स्वभाव असतो. वामन वाईट नाही, तो मूर्ख आहे असं आपण म्हणू शकतो. का वाईट का म्हणायचं नाही? कारण तो तितका वाईट नाहीये. अहिल्याबद्दल तसा विचार करण्यासाठी वाव आहे, पण तरी सुद्धा त्यांचा वाईटपणा परशुशी मॅच नाही होणार. परशु जन्मतःच वाईट. बोलायला वाईट आहे, वृत्तीने वाईट आहे, वागण्याला वाईट आहे. सगळं काही वाईटच आहे त्याच्याबद्दल. पण साहेब, वामनरावांचं वागणं संशयास्पद आहे. कधी जाणवलं तुम्हाला तर की कळवा. मला नाही वाटत वामनराव त्यांच्या वाईटपणाची झलक आपल्याला दाखवतील. डायरेक्ट निकालच पाहायला मिळेल. तेव्हा मात्र वाईट वाटून घेऊ नका. सांगितलं ना वाकनीस, काही गोष्टी माझ्या कानापर्यंत पण आल्या आहेत. पण जोपर्यंत त्या समोरून माझ्यापर्यंत थेट पोहोचत नाही तोपर्यंत सगळ्यांचेच माकड चाळे सहन करायचे. सगळ्यांचेच. ठीक आहे साहेब. बऱ्याच दिवसानंतर पूर्वीसारखे मनमोकळे बोललो, म्हणजे मित्रासारखं. अमृता, आम्ही मूल दत्तक घेण्याचा जो काही निर्णय घेतलाय त्याबद्दल तू भाऊजींशी बोलशील? नाही, कारण ते तुझं खूप ऐकतात म्हणून म्हणते. प्लीज आमच्यासाठी एवढं करशील? अहिल्या काकू, ग मी काय सांगणार आहे त्यांना? मुळात तू ज्या विषयावर मला बोलायला सांगतेस ना त्यातलं मला काहीही कळत नाही. त्यामुळे मी काय सांगणार त्यांना की हा निर्णय घ्या, हा निर्णय नका घेऊ. आणि माझ्या मते ना सगळ्यांनी बसून नीट विचार विनिमय करून मग घेण्याचा निर्णय येतो. तुम्ही कोणी काही विचार विनिमय करा, पण आमचा निर्णय पक्का आहे. आता कसं अहिल्य काकू बोलल्यासारखं वाटलं, पण मुळात हाच स्वभाव आहे ना तुझा. अमृता, मी खरंच सांगते, मी खरंच नीट वागायचा प्रयत्न करते, पण इथे मला कोणी नीट वागूच देत नाही. सतत खुसपट काढत बसतात. आणि आता तूही. बरं, मी सांगते बाबांना. तू खरंच सांगशील ना? थँक्स. येते.